स्नेह आर्ट टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल भरतीच्या संदर्भानं एक वास्तव आपल्या समोर आलेलं आहे आणि या वास्तव बाबी आपल्या समोर मांडतोय विद्यार्थी मित्रांनो. कारण या सर्व बाबीमुळे आपल्या भरतीला ग्रहण लागू शकते, आपल्या भरती स्थगिती येऊ शकते, विद्यार्थी कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि यावरूनच यासाठी की जो न्याय आहे तो या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण आपण थंबनेल मध्ये बघत असाल, त्या ठिकाणी वाचलं असेल आपण आणि आपण व्हिडिओ बघत असाल तर हे खरं आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी ज्या वेळेला आमदारांकडे जात आहेत, ज्या वेळेला मंत्र्याकडे जात आहेत, त्यावेळेला मात्र त्यांच्याकडून ही उत्तरं अशीच येत आहेत की जागा नाही आहेत. मागासवर्ग कक्षाकडनं आम्हाला जी माहिती खरी आलेली आहे तीच माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्यायचं आहे की ही जी भरती आहे, ही भरती आपल्या सर्वांना माहिती आहे की 24 ते 25 हजार भरती आपल्या या ठिकाणी अपलोड जागा झालेल्या आहेत. म्हणजे 22,000पेक्षा जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. आज आपल्याला आकडा समजून जाईल की नेमका पूर्ण आकडा किती आलेला आहे. आणि यात मात्र 15 असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी एसटी विद्यार्थ्यांच्या जागाच नाही, शून्य जागा आहेत असे या ठिकाणी आहे. काही विद्यार्थी मला फोन करतात की सर आपल्याला काय करता येईल का. एक अनिकेत झलके नावाचा विद्यार्थी आहे, एक उमेदवार आहे जो भरतीमध्ये आहे, जो मागच्याही भरतीमध्ये होता, याही भरतीमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जेव्हा एकामेकांना फोन करतात, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही अपडेट देत असतात त्यांना फोन करतायत. मलाही त्यांनी फोन केला की मी ज्या वेळेला त्यांना सांगतो आहे की जागा ज्या आहेत या जागा आपल्याला सर्वांना एसटी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जागा खूप जास्त असणार आहे आणि मागचा बॅकलॉग सर्व भरून काढला जाणार आहे. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला त्यांनी माहिती काढली, त्यांनी इकडे तिकडे फोन केले, त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जे काही प्राथमिक शिक्षण अधिकारी आहे किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांनी माहिती काढली, पण त्याचं मात्र त्यांना उत्तर तोच मिळत आहे की शून्य आहे. अशा कशा शून्य जागा असू शकतात. शासनाच्या माध्यमातून यापूर्वी एक भरती निघालेली होती जी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून झालेली होती. त्यामध्ये जे काही क्लास 4च्या जागा होत्या त्या जागेमध्ये सुद्धा एकही जागा एसटी प्रवर्गासाठी नव्हत्या. त्यावेळेला ती जी गोष्ट त्यांना निदर्शनास आणून दिली, त्यानंतर मात्र ती जाहिरात बदलवून त्या विद्यार्थ्यांना पुन्हा जागा देण्यात आल्या. अशा ज्या चुका आहेत या चुका शासना प्रशासनाकडून होत असतात आणि या माध्यमातून जर आपल्या जागा नाही आहेत, मग का नाही याचं मागचं कारण सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण आता जागा अपलोड झालेल्या आहे, परंतु 15 जिल्ह्याला एसटी प्रवर्गात एकही जागा नाही. आणि जो काही GR किंवा शासन निर्णयाचा जो GR आलेला आहे की ज्या 50% किंवा 25%चा जो GR आलेला आहे एसटी प्रवर्गाचा, यामुळे एसटी प्रवर्गाच्याच विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी नुकसान होणार. कारण पेसा मधल्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे जे 50% आहेत किंवा 20% आहेत. पण इतर ज्या काही बाबी आहेत त्या मात्र ओपनच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे, एसटीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही. आणि यातीलच ते भरती आहे आणि यातीलच त्या जागा आहेत ज्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. पेसा क्षेत्रामध्ये इतर विद्यार्थी एसटी विद्यार्थी जाऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी पेसाच विद्यार्थी त्यात कॉम्पिट करू शकतो किंवा स्पर्धा करू शकतो. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एसटी प्रवर्गात संधी नाही. पण जे नॉन पेसावाले विद्यार्थी त्यांचं काय, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळं काही जिल्ह्यांमध्ये एसटीच्या जागा आहेत, परंतु 15 जिल्हे मी तुम्हाला सांगतोय ज्यात माहिती काढलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी मला फोन केला की सर अवेअर करा, विद्यार्थ्यांना सांगा, विद्यार्थ्यांना जागरूक करा का आपल्या एसटी प्रवर्गाच्या जागा नाहीत. ज्या वेळेला संघटना संस्थांना फोन सुद्धा करतात विद्यार्थी, त्यावेळेला मात्र त्यांना उत्तर मिळत नाही. जे संस्थेला त्या ठिकाणी संस्थेत पुण्यात जेव्हा सभा होते त्यावेळेला सुद्धा आपले संघटनेचे माणसं किंवा संस्थेचे माणसं त्या ठिकाणी जातात, चहा पाणी खाऊन पिऊन येतात, परंतु त्यांना विशेष माहित नसते. त्यांना जेव्हा फोन करून विचारलं जाते अध्यक्षाला, तेव्हा म्हणते याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. म्हणजे अशी स्थिती आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जे काही नेते मंडळी आहे त्यांची आहे. म्हणजे त्यांना न्याय देऊ शकत नाहीत किंवा त्यांना याबद्दलची माहिती देऊ शकत नाहीत. मग शेवटी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या विभागाला भेट द्यावं लागतं. त्यांना तेव्हा माहित होतं की नाही, मागासवर्ग कक्षाने जे फायनल केले आहे तेच फायनल आहे. आणि अशा वेळी विद्यार्थ्यांना मात्र निराशा येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा नाही आहेत एसटी प्रवर्गाच्या, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सजग राहायचं आहे, त्यांनी जागरूक व्हायचं आहे. आणि आपल्याला आता काही ना काहीतरी लढा द्यावा लागेल, आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल. जर आपण कोर्टात गेलो तर नक्कीच या भरतीवरती स्टे येईल, भरती पुन्हा लांबेल, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना. इतर विद्यार्थ्यांनीही याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे. पहिला जिल्हा मी तुम्हाला सांगतोय नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये नाही, नाशिक जिल्ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्या विद्यार्थ्यांनी काढलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातला सुद्धा सांगतोय तुम्हाला. चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याचं जे तुम्हाला परिपत्रक दिसलेलं पेसा नॉन पेसाच्या संदर्भातलं, ते पुन्हा एकदा पाहून घ्या तुम्ही की 461 जागा, 414 जागा आणि 461 की 62 जागा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. नांदेड जिल्ह्यामध्ये नाहीये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नाहीये, अकोला आहे, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही.
परभणी जिल्हा नाही, जालना जिल्हा नाही, संभाजीनगरमध्ये नाही, हिंगोलीमध्ये नाही, बीडमध्ये नाही, लातूरमध्ये सुद्धा नाही. म्हणजे मराठवाड्यातील 3 ते 4 जिल्हे, 5 जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील 8 पैकी 5 जिल्ह्यांमध्ये एसटीच्या जागा नाहीत. परभणी, जालना, संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर या जिल्ह्यामध्ये अजिबातच जागा नाहीत. गडचिरोलीमध्ये सुद्धा नाहीत. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं भंडारा आणि गोंदिया, भंडारामध्ये तर 1000+ जागा आहेत, गोंदियामध्ये 500+ जागा आपल्याला दिसतात, परंतु एसटी प्रवर्गाच्या जागा मात्र आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही जी 15 जिल्हे आहेत, या 15ही जिल्ह्यामध्ये एसटी प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण असेल किंवा इतर महिलांसाठी असेल, या जागा आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं एसटी प्रवर्गावरती या शिक्षक भरतीमध्ये जरी बंपर भरती जरी असली तरी हा अन्याय होत आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जी मिळालेली इन्फॉर्मेशन आहे, विद्यार्थ्याने काढलेली इन्फॉर्मेशन आहे, त्यांनी मला या अपेक्षेने फोन केला की विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी समजणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचे आहे. म्हणून एसटी प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण एखाद्या संस्थेमध्ये असाल, एखाद्या संघटनेमध्ये असाल, कुठली समिती असेल, विद्यार्थी संघटना असेल, तर त्यांना सांगा की आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. अधिकार फोरम असेल किंवा इतर काही जे स्टुडंट राईट फोरम असेल, ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे आणि त्यांना जागरूक व्हायला सांगा. आणि याची डिमांड आपल्या जागा असणं गरजेचं आहे, तर आपल्याला न्याय मिळेल. नाही तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन शेवटी म्हणजे आपल्याकडे कुठे जावं लागेल, कोर्टाच्या पायरी जावं लागेल, कोर्टात जावं लागेल. आणि कोर्टात गेल्यानंतर इतरही विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होईल. आणि आपल्याला माहिती आहे कोर्टात गेल्यानंतर स्टे येतोच आणि यामुळं भरती पुन्हा लांबेल. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.